शिमगाणे। काल रात्रीच्या डिस्कशन वरून अपसेट आहेस? पुन्हा तेच आर्ग्युमेंट नाही सुरू करते मी, पण मला खरंच नवल वाटतंय की आपल्या नजरेसमोर एक मुलगी तिचं प्रेम मिळवण्यासाठी धडपडते आणि आपण तिला सपोर्ट नाही करायचं। आम्ही तुझ्या बरोबर असू असं म्हणालो मी तिला, मग काय चुकलं माझं? तुझं हे चुकलं की तू खूप घाई करतोयस। ती चूक करते का बरोबर हे माहितीये का तुला? ती ज्या मुलावर प्रेम करते त्याविषयी, तिच्या आई वडिलांचा त्याला विरोध का आहे त्याविषयी काहीतरी माहितीये तुला? कमावून यार मेघना, ते सगळं जाणून मगच पुढे जाईन ना मी। आत्ताच्या आत्ता लगेच तिचं त्या मुलाशी लग्न लावून देतोय का मी, काही जाणून न घेता? एवढा बेजबाबदार नाहीये मी। पण मुद्दा हा नाहीच आहे मेघना। मुद्दा हा आहे की तुलाही यातलं काहीच माहित नाही, बरोबर? तरी तू असा स्टँड घेतलास की तिनं तिच्या प्रेमाला विसरावं आणि तिचे आई वडील निवडतील त्या मुलाशी लग्न करावं। याचंच नवल वाटतंय मला। अरे यार, प्रेम करते ती मेघना। प्रेमाचा अर्थ ठाऊक आहे आपल्याला? म्हणजे आदित्य, घरातलं कोंडमारा करणारं वातावरण, बाबांनी घातलेली बंधनं, हे माझं आयुष्य होतं तेव्हा आदित्य नगरकर भेटला मला। कोणतंही बंधन न मानणारा, मुक्त, स्वच्छंदी, अगदी स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारा, तेव्हा त्याच्याकडे ओढली गेले मी। हेच अंतिम प्रेम असं वाटलं होतं मला। आता आयुष्य ह्याच्याच बरोबर काढायचंय या विचारानं मी भारले गेले होते अक्षरशः या चित्रासारखी। पण आदित्य, नियतीच्या मनात काही वेगळं होतं। लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात असं म्हणतात, हे हास्यास्पद वाटायचं मला त्यापूर्वी। पण नाही आदित्य, ते खरं आहे। नियतीनं प्रत्येकासाठी एक मार्ग आखलेला असतो आणि आपण तो स्वीकारायचा असतो। आयुष्याचा प्रवाह आपल्याला त्या नियतीच्या मार्गाने पुढे नेत असतो, त्यात आपण अडथळे नसतात आणायचे। मला नाही पटत। आणि तू अशी नियतीवादी कधीपासून झालीस? आदित्य, अरे तू का नाही समजून घेण्याचा प्रयत्न करतेस? चित्रा करत होती ना तसे पळून जाण्याचे प्रयत्न मीही केले, पण नाही यशस्वी झाला त्यातला एकही। नाही पोहोचला तो वेळेवर जेव्हा ठरवलं होतं तेव्हा। आणि आज सांगते मी तुला आदित्य, लग्न मंडपात पाऊल ठेवल्यावर मी निर्णय घेतला होता की आता तो दरवाजा बंद। आता मी या नव्या नात्याचा आदर करेन, त्याचं पावित्र्य जपेन। आणि म्हणूनच लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुला सगळं सांगितलं आणि तू एक जगावेगळा निर्णय घेतला। आणि नुसता घेतलाच नाहीस तर तो अंमलात आणलास। आदित्य, अरे तुझ्या त्या निर्णयाने मला प्रेमाचा खरा अर्थ कळला आणि प्रेमाचा तो अर्थ मला कळावा म्हणूनच नियतीनं माझी गाठ तुझ्याशी बांधली होती हे उमजलंय मला आदित्य। आणि म्हणूनच चित्राच्या बाबतीत तू घाई करू नयेस असं वाटतंय मला। तिच्या आयुष्याचा प्रवाह तिची दिशा ठरवेल आणि तिचा कालचा पळून जाण्याचा प्रयत्न आपल्यामुळे अयशस्वी झाला म्हणजेच याचा अर्थ असा की तिनं या दिशेनं जाऊ नये असा नियतीचा संकेत आहे असं वाटतंय मला। मला नाही पटत आहे। हा आंधळेपणा झाला। नाही आदित्य, हा आंधळेपणा नाहीये किंवा अंधश्रद्धाही नाहीये।
अनाकलनीय गोष्टी समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे फक्त. ही फॅक्ट आहे आदित्य. तू नियती म्हण किंवा आयुष्याचा प्रवाह म्हण, आपल्याला मुकसंकेत देत असतात, पण आपण तर्कांच्या नावाखाली त्याची दखल घेणं सुद्धा नाकारतो. मला राहून राहून असं वाटतं आदित्य की आपण चित्राच्या बाबतीत घाईने पाऊल उचलू नये. मला पटतच नाहीये हे. तिचं ज्या मुलावर प्रेम आहे तो चांगला नसेल असं गृहीतच धरून चालली असतो. पण तो मुलगा चांगला असेल हे तूही गृहीतच धरून चाललायस ना आदित्य. म्हणजे आपलं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मुलीला आपण मदतच नाही करायची. हो, पण ते प्रेम खरंच खरं आहे की नाही हे कळायच्या आतच तू तलवार उपसून तिच्या बाजूने लढायला लागलास तर तो घरातल्यांचा विश्वासघात नाही का होणार आदित्य? मला वाटतंय आपण हे सतीश दादांना सांगायला पाहिजे. आणि आता माझ्यामुळे आपलं प्रेम आपल्याला मिळेल या आशेवर असेल ती. तिचा विश्वासघात करू मी? या बाबतीत तू भक्कमपणे तिच्या बाजूने उभी राहशील असं वाटलं होतं मला, पण तू तर माझ्याच विरुद्ध बाजूला जाऊन उभी राहिलीस. हे नाही आदित्य, अरे मी तुझ्याच बाजूनी आहे, फक्त तुला ते कळत नाहीये. आय डोंट थिंक सो. अरे आदित्य, अरे थांब. माई, अहो माई, काय काय झालं? जुळलं. अहो काय झालं राणे काकू? कसली एवढी बातमी घेऊन आलाय? अहो बातमी म्हणजे काय? बातमीच आहे. पहिल्या फटक्यात लग्न जुळलंय आपल्या चित्राचं. आहात कुठे? जुळलं? काय म्हणताय? अहो आता मला सांगा, मी आपल्या चित्राचा फोटो पाठवला होता त्यांना, तो त्यांना आवडला म्हणून त्यांनी मुलाचा फोटो पाठवला. आणि आज सकाळपासून दुसऱ्यांदा फोन आलाय कधी भेटायला येऊ हे विचारायला. आता बोला. अगो बाई, हो का? हो ना. बर बर. काय हो राणी काकू, हाका मारत होता तुम्ही? अगं बातमीच तशी आहे. हा बघ मुलाचा फोटो, बघ बघ. या मंदार आपटे हाच का? मग बघ कसा तरतरीत आहे मुलगा. म्हणजे चित्राचा फोटो आवडला त्यांना? अहो आवडला म्हणजे काय, सकाळपासून दोनदा फोन आलाय कधी कार्यक्रम करायचा बघण्याचा हे विचारायला. बाप रे राणी काकू, कसल्या सॉलिड फास्ट आहात तुम्ही. जबरदस्त रिझल्ट आहे हा. मग मला एकदा काम दिलं ना की ते झालंच असं समजायचं. काय नका करू, आता घाई करा. आणि माई कधी येऊ दे त्यांना? आज बोलवू का? मला काय, कधी चालेल, पण अहो चित्राला दाखवायला हवा ना आधी फोटो, मग ठरवू. हो थांबा, मी काय करते, आधी हा फोटो माझ्या मोबाईल मध्ये घेते, हा मग आपण दाखवूयात तिला. हा थांबा. हे काही आपल्याला कळत नाही बाई. झाला का? झाला 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 झाला, हे घ्या. द्या. मी दाखवीन असं नाही हं. अगं घाई कर, किती चांगलं स्थळ आहे. आता हल्ली मुलांना मुलगी शिकलेली हवी, शहरातली हवी अशा अटी असतात, पण त्यांची अशी काही अट नाहीये. आणि माणसंही खूप चांगली आहेत. काय ते तुम्ही सगळं ठरवा आणि मला सांगा. येते मी. बर बर. बरं सतीश, काय करायचं? अरे मला काय विचारतेस? दाखव ना तिला फोटो, विचार मत. मी काय म्हणते सतीश, या सगळ्या बाबतीत ना माई तूच बोल चित्राशी. अगो हे घे, दाखव हे. अगो बाई, आता हे कसं दाखवायचं? अगं हे बघ, हे बटन आहे, हे फक्त असं दाब आणि हे असं कर की हे लॉक उघडलं. हे बघ. बरं बाई, हा राहील ना लक्षात? बघते ना. एकदा बघ. हा अगो बाई, हा गोडे नाही मुलगा. बरं सतीश, चला आपण जाऊयात वर. हा लवकर पाठवा पण हो, तिला. ते हे जाईल लक्षात नाही तर. ठेव. माई नाही येतो. कसं करायचं ते. हे असं करायचं, हे असं कर. आता काय अबोला वगैरे की काय तुझा? बोललेलं कोणी ऐकतच नसेल तर बोलण्यात काय पॉइंट? म्हणणं काय तुझं? मी म्हणतेय की आपण कालची घटना घरातल्यांना सांगायला हवी. निदान सतीश दादा आणि अर्जुताईंना तर सांगायलाच हवी.
अरे कितीही जवळची असली तरी परक्याची पोर आहे ती. त्या दोघांवर जबाबदारी आहे तिची. त्यांना न सांगता न विचारता आपण तिला मदत करणं म्हणजे विश्वासघातच आहे ना घरच्यांचा. अरे पण सिच्युएशन काय आहे ते तर कळू दे ना आधी चित्राकडून, मगच आपल्याला काय ते प्रॉपर बोलता येईल ना. त्या आधीच घरच्यांना सांगणं म्हणजे, आणि अर्चूचा स्वभाव माहिती आहे ना तुला, ती भडकेल. आणि आपल्याला ही गोष्ट माहित होती तरी आपण त्यांना ती सांगितली नाही हे त्यांना कळलं तर त्याच्यावरून नाही भडकणार. तू काय एवढी अटीतटीला येतेस? हे बघ, मी आधी चित्राशी बोलतो काय ते जाणून घेतो सगळं, आणि मग आपण ठरवूया की घरी कोणाला आणि कसं सांगायचं ते. ओके? आता तरी काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम म्हणजे सतीश दादांनी राणे काकूंना चित्रासाठी स्थळ बघायला सांगितले आणि त्यांनी ऑलरेडी एक मुलगा बघितलाय. तुझं काय? तू जाशील रे ऑफिसला निघून. इथे माझ्या समोर तो विषय निघाला तर माझी किती पंचायत होईल आदित्य. हे प्लीज सांगू बिंगू नकोस हा. कमाल आहे यार मेघना, त्या मुलीबद्दल थोडी सुद्धा सहानुभूती नाही तुझ्या मनात? सहानुभूती आहे म्हणूनच तर तिला योग्य रस्ता दाखवतेय ना मी. तिला तिच्या प्रेमापासून दूर नेणं हा योग्य रस्ता आहे. ग्रेट. योग्य रस्त्यावरून चालली तरच तिला तिचं खरं प्रेम मिळणार आहे. माई बोलावलत मला? हो, ये बस बस. डोळ्यात औषध घालून द्यायचंय का? मी देऊ? नाही, मी नंतर घालीन ते. तू बस बघू आधी, आणि आधी मी काय दाखवते ना ते डोळे भरून बघ. त्याच काय करायचं? थांबा. तूच मुलाची पारख करायचीस. बघ 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 बघ. अगं राणे काकूंनी सांगितलं होतं ना, तो मंदार आपटे, त्याचा फोटो पाठवलाय. बघ कसं वाटतोय तुला. बघ कसा हसतमुख आहे, हो की नाही? चल ग माई, तुम्ही आला माझा हसरा लेक आला. बोला. नेहमीप्रमाणे उशीर झालेला दिसतोय, हो ना? हो, आणि कामं पण खूप आहेत. बाय, येतो माई. लवकर ये. हो. काय ग, कसा वाटतोय मुलगा? चित्रा, चेहरा कसा उतरलाय तुझा? अण्णा आणि आई इथे नाही येत उघडल्यासारखं वाटतंय का बाळा तुला? हे बघ चित्रा, एकदा का तुम्हा मुला मुलींची पसंती झाली, बाकी सगळं जुळतंय असं वाटलं की आपण लगेच बोलवून घेऊया त्यांना. काय, तोपर्यंत मुलगा तर बघ आणि सांगावं तर नंतर मला. काय, मुलाकडचे तर म्हणतात आजच भेटूया आपण. काय सांगूया त्यांना? माई, मी येते. अगं चित्रा, काय झालं एकदम? मी येऊ का? ये ना. मेघना, मला खूप भीती वाटतेय ग. काय झालं? राणे काकूंनी माझ्यासाठी एक स्थळ आणलंय. हो, माहितीये मला. माईंनी मला फोटो दाखवला त्या मुलाचा. सगळ्यांना आवडलाय तो, आणि 1-2 दिवसात तो भेटायला येणार आहे. मला कळत नाही ग मी काय करू. मेघना, आता फक्त तुम्ही दोघंच मला वाचवू शकताय. आणि आदित्यने मला प्रॉमिस केलंय की तुम्ही दोघंही माझ्या पाठीशी आहात. मेघना, तू मला नंबर देशील आदित्यचा? हो, देते ना. पण चित्रा, काय? नाही, काही नाही, देते. समजावणार होतं हिला, पण आदित्यचं आणि माझं मत बरोबर विरुद्ध आहे. हिच्या समोर त्याचं प्रदर्शन नको. आदित्यलाच माझं म्हणणं पटवून द्यायला हवं. नंबर काय तुझा? 7405. झाला सेंड. आलाय. थँक्यू.
मी करते फोन त्याला. चित्रा, नाही तू कर फोन त्याला, पण आत्ता नको. आत्ता तो बाईकवर असेल ना, 1 तासाभरानं कर. बर. आदित्य प्लीज, घाईघाईनी कुठलाही प्रॉमिस देऊ नकोस तिला. प्लीज आदित्य. माई माझा मोबाईल दे. हो ग बाई, मोबाईल नसेल जवळ तर श्वास घेता येत नाही ना तुम्हाला. बरं, चित्राने फोटो बघितला का? आवडला का? काय म्हणाली बघून? मला तर बाई कळलंच नाही तिच्याकडे बघून. म्हणजे ग 2 मिनिटं ती त्या फोटोकडे बघतच बसली ती नुसती. हो अगं, म्हणजे याचाच अर्थ तिला फोटो आवडला. तसं नव्हती ग बघत त्या फोटोकडे. म्हणजे ना, त्या फोटोकडे ती बघते असं मला जाणवलंच नाही. काय म्हणता ना तुम्ही ते, आरपार. हा, काय ते एकदम आर पार बघत होती त्या फोटोकडे. म्हणजे असं मला तरी वाटलं बाई, नसेलही कदाचित. अगं कसं आहे माई, जेव्हा आम्ही तिला अपेक्षा विचारल्या ना, तेव्हा सुद्धा ना ती असंच काहीतरी करत होती. हे जरा विचित्रच आहे नाही का? नाही ग, तसं नाही म्हणता येणार आपल्याला. अगं कितीही म्हटलं तरी आपण परकेच ना तिच्यासाठी. स्वतःच्या घरी वेगळं असतं ग. आपल्या आवडी निवडी, आपल्याला काय हवंय नकोय हे अगदी बिनदिक्कतपणे सांगतो आपण. पण इथे तिला अवघडल्यासारखं वाटणारच ना ग. अगं पण आता राणे काकूंना काय सांगू? त्या तर म्हणत होत्या ना, मुलाकडचे लगेचच भेटायला येत आहेत म्हणून. राणे काकून इतक्यात काहीच सांगू नकोस. त्यांना म्हणावं जरा थांबा. हे बघ, नेहमीप्रमाणे आपण संध्याकाळी सगळेजण बसू, जरा बोलू. मग चित्रालाही विचारू तिला आवडलाय की नाही ते मुलगा. तिला आवडला नसला म्हणजे अगं संसार तिला करायचा आहे, त्यामुळे तिला काय वाटतं ना हे जास्त महत्वाचं आहे. राणे काकूंना म्हणावं रात्रीपर्यंत आम्ही तुम्हाला कळवतो त्या मुलाला भेटायचं की नाही ते. तोपर्यंत घाई करू नका, थांबा म्हणावं जरा. बरं चल, गेले मी. फोन घेतलास का? घेतला. काय करू मी? खूप भीती वाटते. आदित्य करेल ना मला मदत? करू का मी फोन त्याला? नाही, नको. तो ऑफिस मध्ये असेल आता. रागावला तर? पण आता त्याच्याशिवाय मला कोणाचाच आधार नाहीये. आणि त्यांनी प्रॉमिस केलंय मला, तो नक्की मदत करेल. करायलाच हवा फोन. नाही तर त्या राणे काकूंनी आणलेला मुलगा मला बघायला येईल आणि हॅलो. बापरे, काय सांगू मी त्याला? हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? मला फोन आला होता या नंबरवरून. हो, मी चित्रा बोलते. चित्रा? अरे हा हा, सॉरी. अरे माझ्या लक्षातच नाही आलं एकदम. बोल. आदित्य, मला खूप भीती वाटते रे. काय ग, काय झालं? घरी कळलं का? नाही, घरी नाही कळलंय. पण त्या राणे काकूंनी माझ्यासाठी एक स्थळ आणलंय आणि तो मुलगा घरी सगळ्यांना पसंत आहे. मला खरंच खूप भीती वाटते रे. चित्रा, आपल्याला बोलावं लागेल. तुझ्या मित्राविषयी, तुझ्या घरच्यांचं तुमच्याविषयी काय मत आहे हे सगळंच बोलावं लागेल. आदित्य, मला तुझ्याशिवाय तर कोणाचाच सपोर्ट नाहीये. मी भरोसा ठेवणार आहे तुझ्यावर. मला खूप भीती वाटते रे. तुझ्याशिवाय इतर कोणाचाच आधार नाहीये मला. हो, हे बघ, अरे यार तू रडू नकोस. मी प्रॉमिस केलंय ना तुला, मी आहे तुझ्या पाठीशी. गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडणार नाही, पण आधी आपल्याला बोलावं लागेल. मी संध्याकाळी घरी आलो की आपण बोलूया, ओके? हे बघ, तू घाबरू नकोस.
आणि अजिबात धीर सोडू नकोस. मी आहे ना. पण ऐक, आता जरा मला काम आहे. आपण संध्याकाळी भेटू. बर. बाय. काय कशी झाली रोमॅन्टिक डेट? छान झाली माई. असं शहरापासून दूर हलकं मोकळं वाटतं ना. आणि माई तळ पण होतं तिथे. आम्ही पाण्यात पाय सोडून बसलो होतो. छान वाटत होतं. अगदी घरी येऊच नाही असं वाटत होतं ना. हो. मग तरीही अशी तू अपसेट का दिसतेस? अपसेट दिसतीये? म्हणजे मला तरी असं वाटलं बाई. नाही म्हणजे तू नाही असं उत्तर देशील, पण आईच्या नजरेतून काहीही सुटत नाही. अगदी गंजीतली सुई सुद्धा आईला बरोबर दिसते. आणि मी सासू असले ना तरी तुझी आई आहे, कळलं ना. त्यामुळे माझ्या नजरेतून काही सुटत नाही. नाही म्हणजे सून अपसेट असली की मुलगाही अपसेट होतो. त्यामुळे सासूला जरा जास्तच दिसतं. काय झालं सांग बघू.